नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गुलाबजामुन घालून केलेली शेवयाच्या खिरीची रेसिपी. चला तर प्रथम गुलाबजामुन करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1.5 पावशर खवा घेतलेला आहे. त्यातील 2 चमचे खवा मी बाजूला काढून घेतलेले आहे. आता खव्यातील गुठळ्या फोडून घेऊया. खवा एकदम फ्रेश असल्यामुळे पातळ आहे. पावशेर खव्यासाठी मी इथं 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे. खिरीत गुलाबजामुन घातल्यानंतर त्यांची चव छान लागावी यासाठी मी इथं 1 चमचा मोठा साखर घातलेली आहे. ती साखर विरघळेपर्यंत खवा चांगला मळून घ्यायचा आहे. आता साखरही खव्यातील विरघळलेली आहे आणि खवाही गुठळ्याही छान मोडलेले आहेत. आता इथे 3 टेबलस्पून मी मैदा घेणार आहे. तो थोडा थोडा 3 भागामध्ये घालून घेणार आहे आणि छान मळून घेणार आहे. इथं मी चिमटभर बेकिंग सोडाही घातलेला आहे. बेकिंग सोड्याची क्वांटिटी अगदी थोडीच ठेवायची आहे. नाही घातला तरी चालेल. फ्रेश खवा असेल तर नाही घातला तरी चालेल. छान असा मऊ असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे. 10 मिनटं रेस्ट ठेवल्यानंतर त्याचे आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. एकाच मापाचे गोळे तयार होण्यासाठी इथं मी अर्धा टीस्पूनचा चमचा वापरला आहे. एकाच आकाराचे सगळे गोळे तयार करून घेऊया. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर त्यांचा आकार आणखी मोठा होतो. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आता एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे दूध खाली लागणार नाही. आता या कढईमध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला छान उकळी काढून घेऊया. दूध इकडं उकळी येईपर्यंत 2 चमचे खवा जो बाजूला काढून ठेवला आहे त्यामध्ये त्याला फेटून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून एक स्लरी तयार करून घेऊया. ही स्लरी आपण नंतर दुधामध्ये घालायची आहे. खिरीला दाटपणा येण्यासाठी याचा छान उपयोग होईल. आता थोडं थोडं दूध घालून खवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. पहा, दूध आणि खवा छान मिक्स झालेला आहे. आता याला बाजूला ठेवून घेऊया. इकडं दूधही उकळलेलं आहे. दुधाला मी दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करत आहे. अजूनही दाटपणा दुधाला येण्यासाठी परत एकीकडे मधून अधून हलवत राहायचं आहे. आता 2 चमचे तूप एका कढईमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. इथे मी काजू, बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत. थोडेसे चारोळेही घेतलेले आहेत. तुपावर छान याला परतून घेऊया. आता तुपावर छान ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर इथं मी ड्राय रोस्ट केलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. जवळपास 1.5 कप ह्या शेवया होतील. जरी ह्या ड्राय रोस्ट असल्या तरी मी पुन्हा यांना तुपावर भाजून घेणार आहे. अगदी 2 मिनटंच यांना भाजून घ्यायचं आहे. आता दूधही इकडं उकळून दाटपणा झालेला आहे. दोन मिनटं शेवया तुपावर छान परतून घेतलेले आहेत. आता दूध छान उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेली स्लरी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया.
दूध आटलेलं आहे, त्यामुळे दुधाला छान दाटपणा आलेला आहे. आता अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा कप साखर मी इथं घातलेली आहे. 1 लिटर दुधाला अर्धा कप साखर बरोबर होते. आपल्या आवडीप्रमाणे आणि साखर कमी जास्त करू शकता. आता साखरही छान दुधामध्ये विरघळलेली आहे. भाजलेल्या शेवया यामध्ये घालून घेऊया आणि एकच उकळी आणून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर खीर आणखी दाट होते. एक उकळी आल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचं आहे. दुधाला एकच उकळी आणून घ्यायची आहे. थंड केल्यानंतर खीर एकदम दाटसर होते. आता कढईमध्ये तेल फारही एकदम गरम करायचं नाही. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर तयार केलेले गुलाबजामुन मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत. एकसारखे हलवत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत, याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. ते आता खिरीमध्ये घालून घेऊया. थंड झाल्यानंतर खीर पहा किती दाट झालेली आहे. आता यामध्ये गुलाबजामुन टाकून यांना मुरवत ठेवूया. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.